नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज सगळीकडे हर हर महादेवचा गजर आहे. पण मंडळी, आपण जेव्हा शिवाचा विचार करतो तेव्हा आपल्याला आठवतो तो त्याग, वैराग्य आणि तांडव. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, शिव हे जगातील सर्वात सुंदर प्रेमसुद्धा आहेत. आजच्या महाशिवरात्रीच्या विशेष भागात आपण अशाच एका प्रेमाची गोष्ट ऐकणार आहोत, जे प्रेम फक्त शरीराचे नाही तर आत्म्याचे आहे. मित्रांनो, महाशिवरात्र शिवाच्या आणि शक्तीच्या मिलनाची रात्र. संपूर्ण जग जेव्हा ओम नमः शिवायच्या गजरात दंग असतं, तेव्हा काही कहाण्या अशाच असतात ज्या शांतपणे कोपऱ्यात बसून कोणाची तरी वाट पाहत असतात. आजची आपली कहाणी अशाच दोन जीवांची आहे, ज्यांच्या प्रेमाचा साक्षीदार खुद्द महादेव होता. शहरापासून दूर एका जुन्या दगडी शिवमंदिरात श्रीकांत पहिल्यांदा ईश्वरीला भेटला. ईश्वरी गाभाऱ्यात शांतपणे बसून शंकराची पिंड सजवत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते विलक्षण तेज बघून श्रीकांतला वाटलं जणू मंदिरातली मूर्तीच साक्षात समोर आली आहे. श्रीकांत स्वतःचीच, मी देवावर कधी जास्त विश्वास ठेवला नाही, पण तिला त्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना बघितलं आणि वाटलं, जर देव असा असेल तर मला आयुष्यभर त्याची भक्ती करायला आवडेल. त्यानंतर प्रत्येक सोमवारी त्यांचं मंदिरात भेटणं सुरू झालं. बोलणं कमी होतं, पण डोळ्यातून बरंच काही व्यक्त व्हायचं. ईश्वरीने त्याला महादेवाच्या कथा सांगितल्या, तर श्रीकांतने तिला जगाच्या पलीकडचं प्रेम शिकवलं. ईश्वरी म्हणते, श्रीकांत, तुला माहिती आहे, महादेवाने हलाहल पचवलं होतं कारण त्यांना सृष्टी वाचवायची होती. प्रेमही असंच असतं, दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचे दुःख पचवणं. श्रीकांत, कदाचित म्हणूनच तुला बघितल्यावर मला सगळी दुःख विसरायला होतात ईश्वरी. पण मित्रांनो, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. ईश्वरीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलं. महाशिवरात्रीचा दिवस जवळ येत होता आणि ईश्वरीचा निरोप घेण्याची वेळही. ईश्वरी रडलेल्या स्वरात, श्रीकांत, ही आपली शेवटची भेट असू शकते. पुढच्या महाशिवरात्रीला मी इथे नसेन. त्यावर श्रीकांत म्हणतो, ईश्वरी, महादेव कधीच कुणाला कायमचं सोडून जात नाही. जर तुझं माझ्यावरचं प्रेम खरं असेल तर आपण पुन्हा नक्की भेटू. ह्या पिंडीवर वाहिलेलं बेलपत्र कधीच सुकून जात नाही, तसंच आपलं नातं असेल. वर्षामागून वर्ष उलटली. श्रीकांत दर महाशिवरात्रीला त्याच मंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करायचा. त्याच्यासाठी ईश्वरी हीच त्याची शक्ती होती. एका महाशिवरात्रीला जेव्हा श्रीकांत पिंडीसमोर डोकं ठेवून बसला होता, तेव्हा त्याला एक ओळखीचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श ईश्वरीचा होता. तेव्हा त्याला ते शब्द आठवले की मी म्हटलं होतं ना की महादेव कोणाला कायमचं दूर करत नाहीत. ईश्वरी समोर उभी होती. तिचं लग्न मोडलं होतं आणि ती पुन्हा तिच्या महादेवाच्या आणि तिच्या श्रीकांतच्या शोधात आली होती. त्या रात्री मंदिरातली ज्योत जणू जास्तच प्रज्वलित झाली होती. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं, तर एका विश्वासावर आयुष्यभर वाट पाहणं असतं. महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास नाही, तर आपल्या माणसासाठी केलेला त्याग आणि समर्पण आहे. श्रीकांत आणि ईश्वरीचं हे प्रेम आज त्या मंदिराच्या भिंती आजही सांगतात, सत्यम शिवम सुंदरम. तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात असं कोणी शिव किंवा शक्ती आहे का, ज्याने तुमच्या कठीण काळात तुमची साथ सोडली नाही? जर असेल तर आज त्यांना नक्की सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. कारण जिथे निस्वार्थ प्रेम आहे तिथे महादेव आहेतच. आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. पाहत राहा, ऐकत राहा गोष्ट प्रेमाची. ओम नमः शिवाय.